प्रदीप रेवणकर नावाचे पेशंट हो, आहेत. हो. त्या पेशंटचा स्वतःचा अनुभव असा आहे की तो पेशंट कोमाटोज होता. म्हणजे 41 त्यांची काहीतरी कावीळ होती. त्यावेळेला आपल्याकडे ते आले, आपली औषधं घेऊन गेले. त्यांनी पहिला डोस दिल्यानंतर आपल्या औषधाचा पहिला डोस ज्यावेळेला त्यांनी खाल्ला त्यावेळेला पेशंट सांगतात की पहिल्या डोस नंतर ते उठून बसले. बर म्हणजे कितपत फास्ट काम करते आपण समजावून घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपला जो गैरसमज आहे की ॲलोपॅथीच फास्ट काम करते आणि होमिओपॅथी फास्ट काम करत नाही, हा गैरसमज आहे, हा समज नाही आहे. बरोबर. तर हा गैरसमज जो आहे तो आपण यातून दूर करून घ्यायला पाहिजे. म्हणजे हा एकाच पेशंटचा अनुभव नाही, अशा अनेक पेशंटचा अनुभव आहे. ना आपल्या औषध उपचार चालू केल्यानंतर जी लक्षणं आहेत ती झपाट्याने कमी व्हायला लागतात. मला डॉक्टरांनी जेव्हा ट्रीटमेंटसाठी एकत्र आम्हाला दोघांना नवरा बायकोनं आम्हाला जेव्हा बोलवलं तर ते 6 पॅनलमध्ये डॉक्टर कॉन्फरन्स रूममध्ये आम्हाला घेतलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला जी डेट आहे ते 30 ऑगस्टपर्यंत तुला लास्ट डेट आहे, त्याच्या आतच तुला 50 लाखाची तयारी करायला लागेल. तर बायको काय म्हणाली, आता आपल्याकडे एक जुना पेपर मी वाचला होता जिथे होमिओपॅथिकच्या ट्रीटमेंटने हे लिव्हरचं म्हणजे बरं होतं म्हणून. तर बोललं आता ते कॉलममध्ये बघितलं, पोटात पाणी झालेलं सिस्टम म्हणजे 90% फेलियर झालेलं, हे सर्व ऐकून मला असं बरं वाटलं की बाबा ह्या डॉक्टरकडे गेलं तर निदान आपल्याला थोडंफार काहीतरी सहानुभूती मिळेल असं. तर बघूया आपण एक 50 लाख कुठे आणि होमिओपॅथीचं औषध असून किती असणार, तर तू जाऊन फक्त आता चौकशी करून ये असं बायकोला म्हणालो. आणि तिथेच मला हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट आहे आणि बायको माझी मॉडर्न होमिओपॅथिक हॉस्पिटलला तिकडे डिस्पेन्सरीला गेली. तिथे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. शेवटी रात्र झाली तिला. तेवढ्या रात्री तिने 8 का 9 वाजता तिला अपॉइंटमेंटची टायमिंग मिळालं आणि डॉक्टरांनी सांगितलं ते फाईल चालता तर डॉक्टरांनी पटकन सांगितलं, मी तुमच्या पेशंटची गॅरंटी घेतो आणि तुमचा पेशंट तुम्हाला उभा करून देतो. आणि ही तर आपल्या म्हणजे हाताची केस आहे, ही काय जाणारी केस नाही आहे. पण तुम्ही ह्यातून पण 2-3 दिवस जर तुम्ही पुढे मागे कराल तर ही हाताबाहेरची केस जाणार आहे. हे डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते बरोबर सांगितलेलं आहे. त्याचे 3-3 थेंब काढून 6 थेंबावर मला दिल्यावर काय म्हणजे एक पराक्रमच झाल्यासारखं झाला. म्हणजे मी स्वतःच म्हणजे घेतल्याबरोबर एवढं एनर्जेटिक वाटायला लागलं. मी जिथे बेड रिटर्न होतो मी स्वतःच उठून असं गपचूप येऊन माझ्या बायकोसमोर असं बसलो आणि बायकोला विचारलं, काय का माझ्यामध्ये काय बदल वाटतं का तुला? तर ती पटकन काही बोलू शकली नाही. मी बोललं, मला वाटतं त्या औषधाचे थेंब घेतल्याबरोबर माझ्यामध्ये एक चमत्कारच झालेले आहे. तर ती बिचारी मानसिक तणावाखाली असल्यामुळे तिला काहीच बोलताच येत नाही. पण मी तिला नंतर सांगितलं, ह्या थेंबाने मी जे आता झोपलेलो होतो तिथून मी बसलो आता उठून. अरे हो ना, तुम्ही कधीच स्वतःहून उठत. मला तुम्हाला हात लावायला लागायचं, दुसऱ्याला कोणाला तरी बोलवायला लागायचं. तर मी म्हटलं, बघ ह्या औषधाचे त्या थेंबापासून एक 10 मिनटं गेले असतील, त्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये मला लगेच म्हणजे उठून स्वतःहून इच्छा झाली बसायची आणि मी बसलो. आणि तिथूनच मला माझी विल पॉवर वाढली आणि मी म्हणालो हे औषध आपल्याला नक्कीच सूट करणार. इथे आता आल्यावर मला 37वर आली आणि 37वर आल्यावर 24वर आली. पण ते म्हणाले, नाही तुझी 37 आहे ना, तर तुला म्हणे ऑपरेशन करायलाच पाहिजे. आपण लवकरात लवकर डिस्चार्ज घेऊया आणि आपल्या मॉडर्न होमिओपॅथीचं औषध चालू ठेवून आपण बरं होऊ, एवढं तर मला आता गॅरंटी आलेली आहे. आणि माझ्यामध्ये मी तेव्हा उठून स्वतःच थोडे 2 पावलं संडासाला वगैरे सर्व टॉयलेट सर्व आंघोळीला मी स्वतःच जात होतो. स्वतःचं करत होतो. पण जरा अशक्त होतो भरपूरच. मग तेव्हा माझी मिसेसची मला मदत लागायची हाताला पकडून वगैरे. पण स्वतः रोजचं आंघोळ वगैरे सर्व नित्यनियमाने करायचं. आणि झालं, ज्या 6 तारखेपासून मी औषध चालू केलं, 14 ऑगस्ट जेव्हा आली तर त्या काळामध्ये ह्या औषधाचा मला एवढा गुण आला की मला असं वाटायला लागलं, डॉक्टरांना कधी सांगतो आता मला डिस्चार्ज द्या, मी तुमच्या 50 लाखाची तयारी करतो म्हणून. आता काय सांगणार ना, डिस्चार्ज घ्यायचं आहे म्हटलं काहीतरी बोलायलाच पाहिजे. तर डॉक्टर म्हणाला, ओके मग तुम्हाला डिस्चार्ज, तुम्ही तर तसे फार नीट दिसतात, तपासलं वगैरे मला. आणि त्या 14 ऑगस्टला मला डिस्चार्ज सर्टिफिकेट सर्व फाईल माझी ओके करून दिलं. फक्त डॉक्टर मॉडर्न होमिओपॅथीवर विश्वास ठेवून मी नित्यनेमाने देवाचं नाव घेऊन आपलं औषध कंटिन्यू चालू ठेवलं. आणि असं करत आजपर्यंत मी संपूर्ण माझ्या पहिल्या रिपोर्टपासून हळूहळू रोज नेहमीच्या बिलिरुबिनमध्ये असं कमी मात्रा होत लागली. 7-8 पॉईंटच्या हिशोबाने माझी उतरायला लागली. जे म्हणजे 35 होती, 35वरून 24 आली, 24वरून असे 8-8 स्टेजच्या हिशोबाने
संपूर्ण 5वर कधी आले कळलं पण नाही. विथिन 2 मंथ्स 5वर येऊन कंप्लीट झालं आणि आता मी रेग्युलर औषध 10व्या महिन्याचं आता घेणार आहे. तर त्या डोस अलीकडच्या 9व्या महिन्याचा डोस घेऊन 0.7 माझी काविळी आता म्हणजे फुल नॉर्मल रेंजमध्ये आहे. जे आता चांगले सुदृढ माणसं जे असतात तशापैकी आहे. आणि लिव्हरचं माझा जो आजार होता ॲक्यूट कॉर्निक लिव्हर फेलियर म्हणून, त्या आजाराचं नावनिशाणच कंप्लीट मिटलेलं आहे. पण तरीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला अजून 1 वर्ष औषध घेणं गरजेचं आहे. कारण ते संपूर्ण मुळापासून ते संपूर्ण नाश झालं पाहिजे. म्हणजे परत आणि तुमच्या आयुष्यात परत आणि तुम्हाला लिव्हरचा त्रास किंवा कावीळचा त्रास हा उद्भवणार नाही. मॉडर्न होमिओपॅथिक डॉक्टर विजयकुमार माने यांनी मला संपूर्ण ह्या आजारातून बरं केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मनापासून मी त्यांचा ऋणी आहे. आणि असंच मी बाकीच्यांना पण ज्याचा कोणाला आजार हा झाला तर त्याचा पूर्ण लाभ या मॉडर्न होमिओपॅथिकपासून घेऊ शकतात असं संपूर्ण मी तुम्हाला सांगू शकतो.